नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनं केली जातात आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून आरक्षण द्यावं अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे. मराठा आरक्षणानंतर राज्यामध्ये धनगर आरक्षणाची देखील ठिणगी पडली आहे. तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरू करा या मागणीसाठी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरली आहे आणि त्यावरच करणार आहोत चर्चा. आजच्या लोकशाही विशेष मध्ये आंदोलनानं काय साधणार? पूर्वीपासून आपण बघतोय की आरक्षणावरून मराठा समाज जो आहे तो चांगलाच आक्रमक झालेला असतानाच आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. दोन समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरल्यानं आता पुढे काय होणार? महाविकास आघाडी सरकार कचाट्यात सापडलेलं आहे का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर. सोलापूर, औरंगाबाद, सांगलीत जोरदार आंदोलनं. आरक्षणाच्या कचाट्यात महाविकास आघाडी. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय. त्यांनी यापूर्वीच सरकारविरोधी वक्तव्य सुरू केलेली आहेत. परंतु पुन्हा एकदा मराठा आंदोलनाची ठिणगी सोलापुरात पडली आहे. मराठा क्रांती मोर्चानं माढ्यातील छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करून आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज शांत होणार नसल्याचा इशारा दिलाय. एवढंच नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या सोलापूर बंदलाही प्रतिसाद मिळालाय. एवढंच नाही तर भाजपचे आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन केलं गेलं. शिवाय काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोरही महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांना घेराव घातला. तर इकडे नाशिकमधून विनायक मेटेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत मराठा आंदोलनासाठी मैदानात उतरण्याची तयारी दाखवणाऱ्या मनसेच्या भूमिकेचं स्वागत केलंय. आतापर्यंत सुद्धा त्यांनी काढला नाही, कोणतंही हालचाल केलेली नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे ते वारसदार आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. असं असताना बाळासाहेब एकवचनी होते, शब्द दिला म्हणजे दिला. मग तो शब्द जर हे मुख्यमंत्री त्यांचे वारसदार पाळत नसतील तर या राज्यातल्या मराठा समाजाने विश्वास तुमच्यावर ठेवायचा कसा, हा खरा प्रश्न आहे. त्याचवेळी राज्यात धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय. धनगर समाजाला सध्या एनटी म्हणजे भटक्या विमुक्त मध्ये आरक्षण आहे. त्याऐवजी एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी आहे. त्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. आमचं सरकारकडे हेच म्हणणं आहे की तुम्ही ताबडतोब या विषयावरती निर्णय घेऊन महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा, ही आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आता सरकार गेल्या 10 महिन्यापासून कोणतीच चर्चा केलेली नाही सरकारनं. कोर्टामध्ये जो आमचा विषय चालू आहे तिथंही कुठले वकिलाची फौज उभा केली नाही, तिथंही काही म्हणणं व्यवस्थितपणे सरकारच्या वतीनं दिलं जात नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टीवरती सरकार धनगरांच्या बाबतीमध्ये दुजा भावाची वागणूक देतंय, असे आमच्या सगळ्यांची आता धारणा आहे. मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच आता धनगर समाजानंही आरक्षणाच्या संघर्षात उडी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी समोरची संकटं वाढलेली आहेत. आधीच कोरोनाशी सामना करत असलेलं सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आता धनगर समाज देखील आक्रमक झालाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर आपण पाहिलं की कशा प्रकारची आंदोलनं ही स्वतःचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक समाजाला या ठिकाणी करावं लागतंय. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ही सर्वांसाठी खुली करा, याच मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं. बेस्ट बस धावतायत, एसटी पूर्ण क्षमतेनं सुरू झाली आहे, मग लोकल सेवा बंद का, असा मनसेचा सवाल आहे. आणि म्हणूनच मनसेनं आज सविनय पद्धतीनं आंदोलन केलं.
मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा. मनसेचं सविनय आंदोलन. विरोध झुगारून मनसे नेत्यांचा लोकलमधून प्रवास. अनलॉक 4.0 झालं. अनेक व्यवसाय उद्योग सुरू होत आहेत. मग लोकल का सुरू होत नाही असा सवाल करत मनसे आक्रमक झाले आणि लोकल सुरू करण्यासाठी मनसेचे आज चक्क सविनय आंदोलन करण्यात आलं. व्यवसाय उद्योग सुरू होत असताना नोकरदारांसाठी लोकल सेवा सुरू करणं गरजेचं आहे. मात्र सरकार लोकल सुरू करण्याचा निर्णय घेत नाही. परिणामी रुळावरील गर्दी रस्त्यावर होऊ लागली आहे. त्यामुळेच मनसे आक्रमक झाली आहे आणि लोकल सुरू करण्यासाठी सरकार विरोधात लोकल प्रवास करून सविनय आंदोलन करण्यात आलं. मागील 6 महिने रेल्वे बंद आहे. ज्या लोकांचं पोट उदरनिर्वाह मुंबईवर चालतं आणि ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या नाहीत अशा लोकांचे आज प्रचंड हाल होतात मुंबईला जायला. आणि आता तुम्ही बस चालू केली, बसच्या लाईनीवर गर्दी असतेच ना, तुफान बसेस भरून भरून जातात ना, त्यात कोविड नाही आहे का? आणि रेल्वे चालू झाल्यावर कोविड येणार आहे. तर मला वाटतं सरकार घाबरलेलं आहे. सरकार पडेल याची भीती आहे आणि म्हणून ते लोकांना वेठीस धरतात. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतून करण्यात आली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत लोकलमधून प्रवास केला. तर ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवी मुंबईतही मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रेल्वेनं प्रवास केला. एकीकडे अनलॉक करत असल्याचा बोलबाला करायचा, मात्र मेट्रो तसंच लोकल सुरू न करता नोकरदारांच्या अडचणीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं मनसेकडून सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर तरी सरकार लोकल सेवा सुरू करणार का आणि आंदोलन चिघळल्यावरती सरकार जागं होणार याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. आंदोलनानं काय साधणार हे जाणून घेण्यासाठी या संदर्भामध्ये सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत या पॅनलमध्ये जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील, स्वाती नकाते आहेत मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयक. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आज खरं तर मराठा समाजाचं आंदोलन हे राज्यभर गेल्या कित्येक महिन्यांपासून, वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वाती नकातेजी, मी तुमच्यापासून सुरुवात करेन. स्वातीजी, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची आंदोलनं मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलेली होती. त्यानंतर आपल्या मागण्या या स्पष्ट होत्या. त्यानंतर सत्तांतर देखील झालेलं आहे. मात्र आजही मराठा बांधवांना हवं असलेलं आरक्षण आणि त्याचं भिजत घोंगडं जे आहे ते अजूनही तशाच प्रकारे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरावं लागतं. सत्तांतर झाल्यानंतरही प्रश्न तेच असतात, मिळणारी उत्तरही तीच असतात. मग केलेल्या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं हा प्रश्न विचारावा असं वाटतो. स्वाती नकातेजी, परवाही तेच होतं, आजही तेच आहे, उद्याही तेच असेल का? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण जे बघतोय आता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे कोरोनाचं संकट आहे, कोरोनाचं संकट जर आपण बाजूला ठेवलं तर आतापर्यंत जी चालत आलेली ही जी आंदोलन आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनेची असतील, पक्षांची असतील आणि त्यातल्या त्यात मराठा समाजाचं जे आंदोलन बघतोय आपण, 30-40 वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाबद्दलची असलेली भूमिका आणि त्यांच्या आंदोलनाची रूपरेषा आपण बघत आलोय. परंतु 2016 पासून ज्या पद्धतीने मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ज्या पद्धतीने आहे किंवा देशभरामध्ये मराठा समाज असेल, ज्या पद्धतीने तो आरक्षणासाठी लढतोय साहेब, आपण बघतोय की 2016 नंतर जो एवढा मोठा समाज आहे, जो लढवय्या म्हणून अख्ख्या देशामध्ये ओळखला जातो, तो समाज रस्त्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उतरतो आणि तोही मूकमोर्चा म्हणून उतरतो. जर का महाराष्ट्रात आंदोलनातनं एखादं विद्रूप रूप द्यायचं असतं तर मराठा क्रांती मोर्चा काही कमी पडला नसता. परंतु मराठा समाजाने नेहमी शांततेची असेल, मोठी भावाची असेल भूमिका पार पाडत दुसऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत करत स्वतःच्या समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही जेव्हा इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याचा जो तुम्ही
म्हटलं भिस्त घोंगड आहे. साहेब, हे भिस्त घोंगड किती दिवस राहणार आहे आणि राजकीय लोक या भिस्त्या घोंगड्यावरती आग पेटवून स्वतःच्या राजकीय क्षेत्राची पोळी कशी भाजून घेणार आहेत, असा हा आमच्या सर्वसामान्यांपुढे पडलेला प्रश्न आहे. परंतु आता महाराष्ट्रामध्ये कोरोना असताना सुद्धा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन होतात, जसं की आजचं मनसेचं आंदोलन असेल किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, ज्या पद्धतीने शेतकरी सुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यावर उतरतोय साहेब, कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही प्रकारचं काहीही घेणं देणं नाहीये. जसं की पहिलेही तोच प्रश्न होता, नंतर राजकारण, निवडणुका, पुन्हा तेच प्रश्न. परंतु यानंतर म्हणजे 2016 नंतर मराठा समाजानं ज्या पद्धतीने एकत्र येऊन शांततेचे मोर्चे केले, ठोक मोर्चा असेल, मुक मोर्चा असेल, आताही जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे, मला असं वाटतं की सरकारनं आता 30 भूमिका हे सोडून द्यावं. कारण यानंतर मराठा क्रांती मोर्चा कुठल्याही प्रकारची पहिले केलेली गोष्ट परत करणार नाही. संयम पाहू नक्कीच. नका, संयम पाहिल्यानं स्वातीजी, एक विद्रोह फक्त होईल. मराठा आणि, बांधवांनी शासन केलेल्या एक आंदोलनाचीच मुद्दा नक्की ही स्थिती सांगायचा आहे एकच असं मिनिटं नाहीये जास्त वेळ मुळामध्ये. घेतो तुमचा. तर अशाच प्रकारे जी आंदोलनं मला आपल्याला एकच राज्यामध्ये मुद्दा पाहायला सांगायचा मिळतात, फक्त. प्रत्येकाची हीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. स्वातीजी, मी आपल्याकडे येणारच आहे. रघुनाथ दादा पाटील आहेत, शेतकरी नेते देखील आपल्यासोबत. रघुनाथ दादा, या क्षणाला शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरावं लागतं. मग कांद्याचा प्रश्न असू दे, कापसाचा प्रश्न असू दे, उसाचे दर असू दे, दूध दर असू दे, प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना देखील रस्त्यावरती उतरावं लागतं. आंदोलन करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. रास्त भाव असू दे किंवा मग त्या संदर्भामध्ये असलेला जो हमी भाव आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडत नाही. मग शेतकऱ्यांनी जगावं की मरावं की फक्त आंदोलनं करत राहायची? रघुनाथ दादा, नमस्कार. नमस्कार. आज परिस्थिती जी आहे हा. की शेतकऱ्यांनी जगावं का मरावं, लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांनी मरावं हेच उत्तर आहे. हा, त्याच्याबद्दल काही फारशी कोणाला चिंता नाहीये. आजची जी काही शेतकरी आंदोलनं आहेत, ही आंदोलनं दोन स्वरूपाची आहेत. एका बाजूला शेतीमालाचे भाव मिळू द्यायचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जिथं भाव मिळत आहे तिथं जाऊ द्यायचं नाहीये. ते ह्या पद्धतीची राजकीय भूमिका की जे काही आता माझ्या ताईंनी सांगितलं की शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नामध्ये आरक्षणाचा प्रश्न कसा गुंतत गेलेला आहे. कारण 85 सालापर्यंत तोपर्यंत त्याच्यामध्ये 5वा वेतन आयोग लागू झालेला नव्हता, तोपर्यंत आरक्षणाला फारसं महत्व शेतकऱ्यांच्या मुलांच्या मध्ये नव्हतं. आणि त्याच्यानंतर जे काही पगारवाढी झाल्या, त्या ज्या काही सोयी सुविधा आणि वस्तूपणा सरकारी नोकरांचा वाढला, त्याच्यानंतर 6वा वेतन, 7वा वेतन आयोग आणि प्रचंड पगारवाढ. आजच्या काळामध्ये देशाची परिस्थिती बघितली, देशाचा GDP बघितला तर आता एक पगार द्यायची व्यवस्था राहिलेली नाही. आणि अशा काळामध्ये आंदोलन होणं स्वाभाविक आहे. परंतु निष्कर्ष काय निघणार, सरकारनं काय आहे आज? आम्हाला आज शेतीच्या संदर्भामध्ये नव्या 3 अधिसूचना यांनी काढलेल्या आहेत. परंतु या अधिसूचना केवळ मार्केट कमिटीचं अस्तित्व कमकुवत करणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप कसा करता येईल, सरकारी नोकरांचा हस्तक्षेप कसा वाढेल, या दृष्टीने हे केलेल्या सगळ्या सुधारणा आहेत, लक्षात ठेवा. कारण मी याच्यातलं तुम्हाला बारकाईने दाखवून देईन की जर काही डिस्प्यूट तयार झाला तर याच्यामध्ये कोर्टात जायला मला बंदी घातलेली आहे. मग जायचं कुठं, तर जायचंय सब डिव्हिजनल ऑफिस प्रांत साहेबांना, प्रांताकडनं मग अपील कलेक्टरचं करायचं. म्हणजे सरकारी नोकरांच्या हातात हा सगळा खेळ देण्याचा कार्यक्रम केलेला आहे. दाखवतात मोदी सरकार आणि त्यांचे बगलबच्चे की आम्ही शेतकऱ्यासाठी चांगले निर्णय घेतले. पण तुम्ही जर चांगले निर्णय घेतला तर डिस्प्यूट तयार झाल्यानंतर आम्हाला कोर्टात जायची का नाही परवानगी देत तुम्ही? तर हे जे सगळं हातच्या आपल्या हातात आला पाहिजे. आज जे विरोध करतात शेतकरी, अधिसूचना ज्या काही निघाल्या, कायदे दुरुस्त्या झाल्या, त्याच्यामध्ये ज्यांचं मार्केट कमिट्यामध्ये बसताना बसलेलं आहे आणि ते ज्यांचं आता डळमळीत झालंय ते लोक आता विरोध करतात. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही आहे. फक्त याच्यामध्ये प्रांत ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस पुन्हा हस्तक्षेप करणार आहेत. आणि जे काही मार्केट कमिट्यामध्ये लूटमार चालू आहे तशीच आता लूटमार इकडेही चालू आहे. मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये माल विकल्यानंतर 24 तासात पैसे द्यायला पाहिजे अशी सोय आहे. आता नव्या कायद्याची माल विकल्यानंतर 24 तासात पैसे द्यायला पाहिजे अशी सोय आहे. परंतु कुणी देत नाही, याच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणजे मार्केट कमिटी बद्दल आज गळा काढणारे जे लोक आहेत
तिथं बेदाण्याचे पैसे कधी मिळतात, हळदीचे पैसे कधी मिळतात, आम्हाला आधारभूत किंमत मिळते का, आधारभूत किंमत का दिली जात नाही, त्याच्याबद्दल बिलकुल चर्चा व्हायला तयार नाही. बरोबर आहे. चर्चाच आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसून येत नाही आणि फक्त आंदोलनं होतात. आंदोलनानंतर कोरडी आश्वासनं दिली जातात आणि आश्वासनांची पूर्तता होत नाही. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी देखील आपल्यासोबत आहे. विश्वंभरजी, नेमका तुमचा अनुभव काय सांगतोय हे मला जाणून घ्यायला खरं तर आवडेल, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलत आलेला आहात, किंवा ज्या प्रकारे आपण बघतो की रस्त्यावरती दारूबंदी संदर्भातला निर्णय असू देत किंवा कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्यायचे झाले, समाजामध्ये ज्या ज्या प्रकारच्या रूढी प्रथा परंपरा आल्या तरी देखील रस्त्यावरती उतरून आंदोलनं करावी लागतात. आंदोलन कधीतरी तोंडी मिळतं किंवा आंदोलनाबद्दल जे आश्वासन मिळतं ते कधीतरी लेखी स्वरूपामध्ये मिळतं. मात्र विश्वंभरजी, आश्वासनं मिळाली तरी देखील या आश्वासनांची पूर्तता झाली आहे किंवा नाही, किंवा या आंदोलनांचं नेमकं फलित काय, यावरती सरकारला विचार करण्यासाठी वेळ आहे का, की तोंड देखल्या फक्त काहीतरी बोलायचं आणि वेळ मारून न्यायची? विश्वंभरजी. असं आहे की आंदोलन ही लोकशाहीत तेव्हाच अनिवार्य होतं त्यावेळेला आत बसणारे जे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आपले आहेत ते आपलं योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करत नाही. त्यांच्या आणि आपल्या आशा आकांक्षांमध्ये फरक पडतो, त्यांच्या आणि आपल्या जगण्याच्या एकूण आकलनामध्ये फरक पडतो. जसं की शेतकऱ्यांच्या, आता शेतकरीच नेते सगळे महाराष्ट्र विधानसभेत जर पाहिलं तर मला वाटतं शेतकरी 80% असतील, भारताच्या संसदेत सुद्धा शेतकरी 75% आहेत. तरी शेतकरी संघटनांना आंदोलन का करावं लागतं? त्याचं कारण असं की आज जाऊन जे बसलेले त्या बाहेरच्यांशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. आतल्या आणि बाहेरचे असा हा एक प्रकारचा संघर्ष आहे. दुसरी गोष्ट अशी की भारताचं राजकारण हे कधीही फक्त संसदेतून, कधीही फक्त विधिमंडळातून चालत नाही, तर ते त्याच वेळेला जंतर मंतरवरून चालतं, रामलीला मैदानावरून चालतं, आझाद मैदानावरून चालतं. याचा अर्थ असा की एक काहीतरी ठराविक मॅन्डेट घेऊन लोक निवडून येतात, ठराविक जाहीरनाम्यावर पक्ष निवडणुका लढवतात, पण त्या जाहीरनाम्यातले मुद्दे सोडून तिसरेच मुद्दे जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांना खरं म्हणजे त्या मुद्द्यांवर स्वतःच निर्णय घेण्याचा काही नैतिक अधिकार असतो की नाही असा विचार करण्याची वेळ आलेली आहे. की समजा एक मुद्दा आधारभूत किमतींचा, आता रघुनाथ दादा म्हणाले तर आधारभूत किमतीचा मुद्दा जर तुमच्या जाहीरनाम्यातच नसेल तर तुम्ही नंतर तो मुद्दा आणू शकता का, याचं नैतिक अधिष्ठान काय, हा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की तिथे थोडीशी थेट लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी, की ज्या मुद्द्यांवर आम्ही मॅन्डेट घेतलेला नाही, ज्या मुद्द्यांवर आम्ही आमच्या जाहीरनाम्यात बोललो नव्हतो, तो नवीन मुद्दा आला, आता आम्ही लोकांचं मत घेतो, हे जास्त नैतिक आहे असं मला वाटतं. तरी पण ते प्रॅक्टिकल किती आहे तेही पाहावं लागेल. पण या सगळ्या संघर्षामध्ये असं होतं की जनतेच्या आकांक्षा, लोकप्रतिनिधीच्या आकांक्षा, लोकांच्या आकांक्षा यांच्यात तफावत होते, म्हणून आंदोलन होतात. मला या तिन्ही आंदोलनांमध्ये एक स्वागतार्ह गोष्ट अशी वाटते की ही आंदोलनं अहिंसक आहेत, त्या हिंसा नाही. हे गांधीजींच्याच मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने ही आंदोलन चालतात. शेतकरी संघटनांच्या आंदोलनांमध्ये कित्येक वेळा मालाची नासाडी होते, म्हणजे दूध रस्त्यावर टाकलं जातं किंवा हे होतं, परंतु हिंसा होत नाही, व्यक्तीच्या बाबत हिंसा, मालमत्ता जाळली, असं मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनात होत नाही. आणि आज खरं मनसेचं पण आपण स्वागत केलं पाहिजे या मुद्द्यावर, की मनसेला जर आता सविनय कायदे भंगाकडे गांधीजींच्या वळत असेल मनसे, म्हणजे खळखटॅक सोडून जर मनसे तिकडे येत असेल तर त्याच्यासारखा स्वागतार्ह दुसरा मुद्दाच नाही. आंदोलनं जितकी राहतील तितकी लोकशाही जिवंत राहील आणि म्हणून कोणत्याही सरकारला आंदोलनांना घाबरण्याचं काही कारण नाही. एक फक्त मुद्दा मांडतो याच्यामध्ये, जो मी फार वर्षांपासून तो मांडतोय पण त्याची दखल कोणी घेत नाही. तो मुद्दा असा आहे की याच्यासाठी अशी सिस्टमॅटिक व्यवस्था काय असू शकते. तर समजा आता उदाहरणार्थ आपण कृषी दराचं घेऊ. आता मी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी बोलत नाहीये, कारण एक सुप्रीम कोर्टमध्ये काही निर्णय पेंडिंग आहे आणि आता जे आंदोलन चाललंय ते मला थोडंसं कन्फ्युजन असं आहे की आत्ताचं आंदोलन हे मला असं वाटतं की मराठा समाजाला असं वाटतंय की ज्या अर्थी हा स्टे दिला कोर्टाने, हा अभूतपूर्व होता, म्हणजे अशा प्रकारे स्टे दिलेला नाही, त्या अर्थी हे आरक्षण फसेल की काय असं मराठा समाजाला वाटतं आणि त्या असुरक्षिततेतून आता त्यांचं आंदोलन चालू आहे. मी अशी एक मागणी ऐकली की ओबीसीत समावेश करावा, अशी पण मागणी. तर तो विषय थोडा वेगळा ठेवू आपण, कारण कोर्टाचा विषय. परंतु जर आपण शेतकऱ्यांचा विषय घेतला, आधारभूत किमतीचा जर का आपण विषय घेतला, तर असं असू शकतं का की कृषी मंत्रालयातच एक 3 सदस्यांचं एक खास करून हे अशा प्रकारचे विवाद मिटवणारं एक ट्रिब्युनल म्हणा किंवा काय त्याला तुम्ही नाव द्यायचं ते द्या, सल्लागार काय म्हणायचं ते म्हणा, ते असेल ज्यांच्याकडे याची चर्चा होऊ शकते. कारण आंदोलनाचा अनुभव तो रघुनाथ दादा नाही असेल, तो मुख्यतः असा आहे की सचिव पातळीवरचे अधिकारी आणि मंत्री यांना वेळच नसतो चर्चा करायची. ही चर्चा जर झाली लवकर तर आंदोलन अर्ध्यावर मिटतात. चर्चेनेच आंदोलन संपतं. शेवटी लोकशाहीमध्ये आंदोलन चर्चेनेच संपू शकतं.
वाटाघाटी मी समजू शकतो ना. आंदोलक तयार असतात. म्हणजे समजा शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी सांगितलं की नाही आता या 3 गोष्टी करू पण 6 महिन्यांनी पुढच्या 2 करू, तर ते चालण्यासारखं असतं. त्याची कुठलाही मेकॅनिझम आपल्याकडे नाही. आता त्याच्यात मोदी सरकार तर कोणाचंच ऐकत नाही, परंतु मेकॅनिझम असं पाहिजे की 3 लोकांची एक समिती बसलेली आहे कन्सिलेशनसाठी किंवा, आणि ते समिती बऱ्यापैकी निर्णय लावून जाते आणि मंत्र्यांना अगदीच वेळ नसला तर शेवटच्या क्षणी ते मंत्र्यांपुढे. बरोबर आहे विश्वंभरजी, ही सिस्टमच लागावी आणि ही सिस्टम नेमकी काय असावी, तुमचा अनुभव नेमका काय सांगतो, हा मुद्दा खरोखर महत्वाचा आहे. याच मुद्द्याला घेऊन पुढची चर्चा आपण करणार आहोत. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सर यांच्याकडे देखील मी जाणार आहे अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. आज आपण चर्चा करतो आहोत की आंदोलनाने नेमकं काय साधणार या विषयावरती, आणि बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक स्वाती नकाते, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत. ब्रेकच्या आधी तिन्ही मान्यवरांचं आपण बोलणं जे ते ऐकून घेतलेलं होतं. भारतकुमार राऊत सर, मी आता आपल्याकडे येतो. मला एक सांगा, मराठा समाज असेल किंवा मग विविध प्रकारचे समाज असतील, त्यांना हवे असलेलं आरक्षण हा मुद्दा नेहमी चर्चेला जातो. यांच्याचपैकी अनेक नेतृत्व करणारे आणि यांच्याच मतांच्या जोरावरती मोठे झालेले अनेक मराठा नेते हे सर्व पक्षांमध्ये कार्यरत आहेत. अनेक जण म्हणतात आपल्या घरातही कृषीप्रधान अशी संस्कृती होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत हे जाणणारे देखील अनेक जण जे आहेत ते नेते आहेत आणि त्यानंतर विविध पदांवरती कार्यरत आहेत. विश्वंभर चौधरी सरांनी देखील सांगितलं की हे सर्व आंदोलनं होत असताना एकच जमेची बाजू आहे की अहिंसेच्या माध्यमातून ही आंदोलनं झाली. भारतकुमार राऊत सर, या सगळ्यांना रिप्रेझेंट करणारं कुणी न कुणी त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांचं नेतृत्व करण्यासाठी झालेला नेता म्हणून आज नावारूपाला आलेले अनेक नेत्यांची नावं घेता येतील. मात्र प्रश्न सोडवण्यामध्ये हे सर्वजण असमर्थ का ठरतायत आणि त्यामुळे मग अशा प्रकारची ही आंदोलनं करावी लागतात का? मी तुम्हाला थोडंसं सांगतो आणि आपण आता बोलतोय सुद्धा. तर पहिली गोष्ट म्हणजे या आता सध्याच्या मितीला 4 आंदोलन प्रकर्षाने चालू आहेत. एक म्हणजे मराठा आंदोलन, दुसरं आहे ते धनगरांचं, तिसरं आहे ते अन्य मागासवर्गीयांचं आणि चौथं आहे मनसेचं रेल्वेच्या प्रवासाचं. 4 आंदोलनं आता आपल्या सगळे टेलिव्हिजनच्या सगळ्या सेक्टर दिसत आहेत. आता याच्यामध्ये मराठा आंदोलन हे सगळ्यात मोठं आंदोलन. याच्यामध्ये मला वाटतं एकच म्हणायचं आहे की जेव्हा हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे जर का अध्यादेश सरकारला काढता येणार नाही याबाबत जर का सर्वांचं एकमत असेल आणि तसं जर का मत वकिलांनी सुद्धा दिलेलं असेल आणि म्हणून जर का सरकारने त्यासाठी वेगळा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयाला केला असेल तर अशा वेळी त्यांचेच कार्यकर्ते ही हे सगळे रस्त्यावर उतरून आंदोलन का करतात? हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो का? म्हणजे हा न्यायालयाचा अधिक्षेप होऊ शकतो का? हा मुख्य प्रश्न आहे. कारण माझ्या मते लोकशाहीमध्ये जेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयाला काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी सर्व बाजूने विचार करून अत्यंत मोकळ्या वातावरणामध्ये निर्णय घ्यावा अशी जी आपली अपेक्षा आहे, त्यावेळी एका बाजूला ते विचार करत असताना दुसऱ्या बाजूला आपण अशा तऱ्हेने रस्त्यावर जाऊन आंदोलन करण्याची आणि जाळपोळ करायची, मला असं वाटतं हा न्यायालयावर दबाव आणण्यासारखं होतं. हे त्यांनी करावं का हे त्यांनी आणि त्यांच्या मुख्यमंत्री नेत्यांनी हे ठरवायला पाहिजे. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की 3 वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेचं राज्य होतं, भाजप आणि शिवसेना त्या काळात एकत्र होते, त्यावेळी सुद्धा अशा तऱ्हेचं मराठा आंदोलन झालं होतं. परंतु ते अत्यंत चांगल्या मार्गाने झालं होतं. कुठेही जाळपोळ झाली नव्हती. त्यांनी शांतता मूक मोर्चे काढले होते आणि त्याच्यातून त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला होता. सरकार न्यायालयात गेलं होतं. त्याच्यानंतर सरकार बदललं आणि पुढच्या सरकारने काय केलं ह्याच्यात आता जायचं नाही. मला त्याच्या मेरिटमध्ये गुणवत्तेमध्ये अजिबात त्याला जास्त इंटरेस्ट नाही. परंतु जर काही बाब न्यायप्रविष्ट असेल तर मला असं वाटतं की या मराठ्यांच्या नेत्यांनी आणि यांच्यातले काही नेते हे राष्ट्रीय पातळीवरचे महाराष्ट्राचे नेते यांनी तरी सगळ्यांना सांगायला पाहिजे की बाबा हा प्रश्न न्यायालयाचा आहे, तुम्ही काही दिवस तरी गप्प बसा तरच आपला हा प्रश्न सुटू शकेल. ही एक गोष्ट. धनगरांचा प्रश्न त्याहूनही वेगळा आहे. धनगरांना कुठलाही स्टे मिळालेला नाहीये, तर त्यामुळे त्यांची मागणी पूर्णपणे वेगळी आहे. अन्य ओबीसी म्हणतात की जर का मराठ्यांचं जर का आरक्षण वाढत राहिलं तर मग आमच्या आरक्षणाचं काय, आमच्या पायावर पाय ठेवून हे आरक्षण वाढवून मिळता कामा नये अशी त्यांची इच्छा आहे. आणि चौथं मनसेचं आंदोलन वेगळं. मनसेच्या आंदोलनामध्ये मला खरंच इतक्या चकित झालेलो आहे तर आतापर्यंत खऱ्याला खट यावरच विश्वास ठेवणारी मंडळी अचानक सविनय कायदेभंग कशी काय करायला लागली
हा त्यांच्यामध्ये बुद्धिमुळे त्यांच्या फरक कसा काय झाला हा माझ्याकडे प्रश्न आहे. आता विशेष आहे की या राज्याला आज कोरोनाने खूप मोठ्या प्रमाणावर गाजलेलं आहे. अशा वेळी या कोरोनाशी युद्ध करण्याच्या ऐवजी आपण जर का अशा तऱ्हेचे विषय आणले तर मला वाटतं की हे फार योग्य होणार नाही. मला कुठेही मराठ्यांचा प्रश्न हा मला कमी दर्जाचा मानायचा नाही, तर त्याला मी गौण स्थान देतो असं नाही. त्यांचा सुद्धा प्रश्न हा जीवन मरणाचाच प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं की अशा वेळी सामोपचाराने घेणं वेगळ्या म्हणण्यापेक्षा थोडं सौम्यपणे राहून थोडं शांतपणे राहून हे काम करणं हे जास्त गरजेचं आहे. स्वातीताई मग अशी बोलल्या की आम्ही किती वर्ष आम्ही अशा तऱ्हेने वागायचं. मला तर इतकी वर्ष मी वागलात ना अजून सोयीतेच वागला. हा प्रश्न आता जर का महाराष्ट्र शासनाने जर का सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा अपील केले आजच दाखल झाले आपण तर त्यांना आपण थोडं मुदत देऊया. त्यांच्याकडून जर का निर्णय आला आणि त्यांनी जर का तुमचे अपील फेटाळलं तर परत आपण मोकळीसारखे आंदोलन करायला अपील करायचं आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर यायचं. या दोन गोष्टी एका वेळी शक्य होत बरं, नक्कीच. भारत कुमार राऊत यावरती मला प्रतिक्रिया घ्यायला आवडेल. स्वाती नकाते यांची. स्वातीजी, मला सांगा, एका बाजूला न्यायप्रविष्ट असताना फक्त त्या आरक्षणावरती स्थगिती दिलेली असताना थोडं काळ आणखी वाट पाहायला हवी की मग ही आंदोलनं अत्यावश्यक आहे आणि कुठेतरी हा दबाव ज्या प्रकारे आपण सरकारवरती करतो तशाच प्रकारे न्यायव्यवस्थेवरती तर करत नाहीये ना, असा मगाशी मुद्दा जो आहे तो भारत कुमार राऊत सरांनी देखील मांडला. स्वातीजी. सर, काय ना, सरांनी जो मत मांडलेलं आहे भारत कुमार राऊत सरांनी, या मताशी मी थोडीशी सहमत आहे. परंतु जेव्हा एक तरुण म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण विचार करायला लागतो, जरी हा प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनामध्ये जी खदगद आहे किंवा महाराष्ट्रातल्या तरुणांना जे वाटतंय, आज मराठा क्रांती मोर्चा 2-3 वर्षापासून नाही तर तो 30-40 वर्षापासून म्हणजे वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा मराठा या नावाने तो कार्यरत असेल. परंतु 2016 मध्ये आपण तुम्ही बघितलं ना, 1-2 नाही असे 58 मोर्चे या देशाला मार्गदर्शन करणारे म्हणा किंवा दिशा दाखवणारे एकूण 58 मोर्चे 1-2 नंतर जर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असता तर आपण समजून घेतलं असतं. परंतु 58 मोर्चानंतर जर का आमचा तुम्ही संयम परत ठेवा म्हणत असाल, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु 58 मोर्चानंतर जर का अजून आम्हाला कोणी शांत बसा म्हणत असेल तर आमचं मनही कदाचित हे ऐकणार नाही. म्हणूनच आम्ही आता कुठे आक्रमक झालेलो आहोत आणि आम्ही आक्रमक खूप मोठ्या प्रमाणात नाही, प्रमाण आक्रमकतेला थोडं किंवा जास्त नसतं, परंतु आमचं जेव्हा संपतं तेव्हा आम्ही उतरतो. स्वातीजी, ज्या प्रकारे विश्वंभर चौधरीजी देखील म्हणालेले आहेत की समन्वय जो आहे तो चांगला असायला हवा आणि एका बाजूला सकारात्मकतेनं या संदर्भातल्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेच्या माध्यमातून आंदोलन जे आहे ती सफल होणं शक्य असतं. मग अनेक चर्चा देखील झाल्या, कशा प्रकारची आश्वासनं मिळाली आणि चर्चेच्या अंती काय स्पष्ट होताना दिसलं? म्हणजे सरकार कुणाचंही असलं किंवा पर्टिक्युलर एका पक्षाबद्दल आपण आज बोलत नाही आहोत, तर ती आहे की सरकार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असताना मग तो कुठलाही पक्ष असू दे, तुम्ही सत्तेमध्ये आहात तर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही करणं अत्यावश्यक असतं. स्वाती नकाते, जे अनेक वेळेला जर सामोपचारानं हे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न झाला तरी यामध्ये यश येईल असं वाटतं का? न्यायप्रविष्ट व्हावं लागलं हे प्रकरण? नक्कीच सर, मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देताना 3 मुद्द्यांवरती बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बाहेर चाललेलं आंदोलन. तर मला असं वाटतं की बाहेर जे चाललेलं आंदोलन आहे ते वेगवेगळ्या वयोगटामध्ये चालू आहे. सगळ्यांच्या मनामध्ये अजून कुठल्याही प्रकारची भूमिका क्लिअर झाली नाही आणि ज्येष्ठ पत्रकार सरांनी जेव्हा एक मुद्दा मांडला, मी त्यांचा मुद्दा खोडत नाहीये, परंतु तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रालाही सांगू इच्छिते की मराठा समाजाचा, मराठा क्रांती मोर्चाचा कुणीही नेता नाहीये. सकल मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करणारा हा प्रत्येक वयोवर्गातला प्रत्येक तरुण आहे. त्यामुळे इथे कुणी पुढारी स्वतःला म्हणून देत असतील तरी ते मराठा क्रांती मोर्चाचे नाहीये. हा एक मुद्दा क्लिअर. आणि मला तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे सर, सरकार एका पक्षाचं असताना महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस मांडलेली भूमिका आणि आता 3 जणांचं सरकार आहे, राष्ट्रवादीचं आहे, शिवसेनेचं आहे, काँग्रेसचं आहे. या तिघांपैकी मला असा कुठला तरी एक राजकीय नेता सांगा ज्यानं मराठा क्रांती मोर्चाची, मराठा आरक्षणाची छाती ठोक बाजू ही स्पष्टपणे सांगितलेली आहे. बरोबर, म्हणजे तुमचा वापर करून घेतला जातो हे मान्य कराल ताई? साहेब, मला फक्त एकच मुद्दा तुमच्या नाही, तुमचा वापर केला जातो, मराठा समाजाचा वापर केला जातो, धनगर समाजाचा वापर केला जातो, हे मान्य कराल का आपण? तर राजकारण आलं की कुठल्याही समाजाचा आणि कुठल्याही विषयाचं राजकारण केल्याशिवाय राजकीय पक्ष शांत बसत नाही. सगळ्यांचा वापर केला जातो सर. आणि हे जर वापर करणारी लोक नसती ना तर इलेक्शन झाल्यानंतर यांनी दिलेली वचन ही एका टर्म मध्ये त्यांनी पूर्ण केली असती. आपण जर का मागच्या वेळेस ओळून पाहिलं तर माननीय देवेंद्र फडणवीस यांना वचन केलं होतं साहेब की तुम्हाला आम्ही बसल्या राजकारण देऊ. तर त्याच्यावरती काय व्हिडिओ व्हायरल झाले, कुठल्याही प्रकारचं त्यांनी आरक्षण दिलेलं नाही आणि मराठा समाजाला पहिली बैठक बसली किंवा अधिवेशन बसलं. भारत कुमार सर, मी येणार आहे आपल्याकडे.
बरं, रघुनाथ दादा पाटील, मला आपल्याला देखील प्रश्न विचारावासा वाटतो. रघुनाथ दादा, मला सांगा, शेतकऱ्यांचे कैवारी असलेले अनेक लोक आहेत जे राजकीय खेळी खेळत असतात किंवा मग आपली पोळी या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाजून घेतात का? कारण रघुनाथ दादा, मला सांगा ना, अनेक जण सांगतात की आमच्या घरचा वारसा आहे आणि शेती ही आमचा पारंपरिक व्यवसाय होता, मात्र त्यानंतर आपण राजकारणाकडे वळलेलो आहोत. मात्र शेतकऱ्यांच्याही बाबतीत हेच होताना दिसतं का की त्यांची देखील बाजू ही छाती ठोकपणे कुणीही मांडताना दिसून येत नाही? एक दोन पदं मिळाली किंवा एक दोन त्या ठिकाणी आश्वासनं मिळाली की लगेचच शेतकऱ्यांना थंड केलं जातं. मात्र शेतकऱ्यांच्या ज्या बेसिक मागण्या आहेत त्या गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या आहेत त्याच आजही आपल्याला पाहायला मिळतात. रघुनाथ दादा, नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये मी स्वतः काम करतोय आणि यामध्ये जे काही राजकीय पक्षांचं योगदान आहे ते शेतकरी चळवळ फोडण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. की शेतकरी चळवळीतल्या अनेक लोकांना ज्यांना आम्ही पिल्ले लावले आणि गल्लीतनं दिल्लीपर्यंत पाठवलं. तर असे हे लोक जे आहेत ते केवळ शरद जोशीने जे संघटित ताकद उभी केलेली होती शेतकऱ्यांची, ज्या ताकदीपुढं नतमस्तक व्हावं लागत होतं, कोणी मुख्यमंत्री असो किंवा कोणी पंतप्रधान असो, तर ते ताकद कमी करण्यासाठी या राज्यकर्त्यांनी हे केलेलं पाप आहे. आणि या वेगवेगळ्या संघटना ज्या आज दिसतात तुम्हाला, त्याच्या पाठीमागं केवळ संघटना काढायला पैसा पुरवलेला असं नाही, तर त्यांना खासदार करणं, आमदार करणं, त्यांचा अजून काही सोयी सुविधा पुरवणं, म्हणजे काही लोकांना सदाभाऊ खोत सारख्याला तर थेट मंत्री करून टाकणं, हे कशाचं लक्षण आहे? आता हे देवेंद्र फडणवीसने सांगायला पाहिजे की त्याच्यामध्ये काय योग्यता दिसली होती की तुम्ही त्यांना अशा पद्धतीनं मंत्री तयार केलं. दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पाशा पटेलला कृषी मूल्य आयोगाचं महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं. भाजपात कार्यकर्ते नव्हते का? राजू शेट्टीला पहिले टर्म आमदार, नंतर 2 टर्म खासदार केलं. एकदा भाजपने केलं, एकदा काँग्रेसने केलं, राष्ट्रवादीने केलं. मग ते लक्षात घ्या की याच्यामध्ये हे सगळे लोक जे जे काही आम्ही महाराष्ट्राच्या पातळीवर अध्यक्षपदापर्यंत आणले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर या लोकांना यांनी काढून आमच्यातून अशा पद्धतीची पदं देऊन घेतलेला आहे. आणि त्याचा जो सेटबॅक आहे तो शेतकरी चळवळीला बसलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न जटिल होत चालले. बरोबर आहे, प्रश्नही कधी सुटत नाही, फक्त जटिल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रघुनाथ दादा, मी आपल्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी विश्वंभर सर यांच्याकडे जातो मी. विश्वंभर चौधरीजी, तुम्ही देखील ऐकलं असेल की कशा प्रकारे राज्यकर्त्यांकडून या सर्व गोष्टींचा योग्य रीतीनं वापर केला जात असतो आणि प्रश्न हे सोडवण्याच्या ऐवजी ते जटिल कसे होतील याकडे खास करून लक्ष दिलं जातं का? तुम्ही म्हणालात मगाशी की समिती स्थापन करणं आणि योग्य तो समन्वय साधला जाणं हा दुवा असू शकतो, मात्र आंदोलनं होतात, आंदोलनांमध्ये जे कोण नेतृत्व करतं त्यांना सरकार कुठून कुठपर्यंत घेऊन जातं, म्हणजे गल्ली ते दिल्लीपर्यंत नेलं जातं. मात्र तरी देखील प्रश्न हे जैसे थेच असतात. दरवर्षी आपण 30 आंदोलनं पाहतो, त्याच बातम्या आमच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत जातात. मात्र वाटतं की दरवर्षी कुणीतरी नवीन आंदोलन करते किंवा नवीन प्रश्न घेऊन जातोय, असंही नाहीये. आता सर्वसामान्य जनतेलाही कळायला लागलेलं आहे की कशा प्रकारे आंदोलनं केली जातात, आंदोलनं मॅनेज होतात, कशा प्रकारे एखाद्याला खाली खेचण्यासाठी किंवा एखाद्याला वर नेण्यासाठी या आंदोलनांचा वापर केला जातो. विश्वंभरजी, नाही, ही बाब दुहेरी असं मला वाटतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या संघटनांचं जे झालं ते सगळ्यात बहुतेक सगळ्या आंदोलनांचं झालेलं आहे. मी स्वतः अण्णा आंदोलनात, मी लोकपालच्या आंदोलनात मी तो अनुभव घेतला की काही लोकांना भारतीय जनता पक्षाने फोडलं, स्वतंत्र पक्ष झाला. तर असंही पण होतं कित्येकदा कार्यकर्ते सुद्धा आंदोलनाला शिडी म्हणून वापरतात, हे पण होतं. म्हणजे ही केवळ राजकीय पक्षांची चूक आहे असं वाटत नाही, ते तर त्याला टपूनच बसलेत. म्हणजे त्यांना जी माणसं त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या रांगेत उभे राहतील ती पाहिजेच आहेत, परंतु त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ज्या सुप्त राजकीय आकांक्षा असतात तर त्याच्यातून अनेक कार्यकर्ते सुद्धा आंदोलनाला शिडीसारखं वापरतात, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण काही म्हणू, म्हणजे कार्यकर्ते येतील जातील, पण आंदोलन तर चालूच आहे भारतामध्ये. शेतकरी संघटना सुद्धा शरद जोशींच्या वेळेला, जसं आता रघुनाथ दादांनी सांगितलं की ते एक मोठी ताकद निर्माण झाली होती, आता ताकद क्षीण आहे, पण ती ताकद आहेच अजूनही. असं काही नाही की ताकद पूर्ण संपली शेतकऱ्यांची किंवा कोणत्याही मोर्चाची किंवा कोणत्याही संघटनेची ताकद संपत नाही. आता इथे प्रश्न असा येतो की ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स, ज्या पद्धतीचा प्रतिसाद, म्हणजे शंकरराव चव्हाणांच्या काळापर्यंत मुख्यमंत्री स्वतः येऊन कित्येकदा मोर्चाच्या निवेदनं हातात घ्यायचे. मग हळूहळू ते नंतर त्यांनी ते काळा घोडाला नेलं, नंतर मग आझाद मैदान नेलं. आता काय परिस्थिती आहे तर समजा आता मी एखाद्या विषयावर
फार महत्वाचा जेन्युइन विषय आहे. मी आंदोलनात जर काही करायचं ठरलं तर मला आझाद मैदान मोकळं आहे. मी तिथे माझा बॅनर लावायचा, मी तिथे उपोषणात बसायचं. तिथे पाण्याचा एक टँकर आणि एक पोलीस ठरलेला आहे. इतकी मस्ती वाढली म्हणजे हे मी फार जुन्या काळाचं बोलतोय. गेल्या 30-35 वर्षात राजकीय व्यवस्थेची मस्ती इतकी वाढली की आंदोलनांची दखल घ्यायला मंत्री बहुतेक वेळा येतच नाही. फारच जर काही जबरदस्त आंदोलन झालं जसं लोकपालचं झालं तर ते येतात, परंतु अदरवाईज जे उदाहरणार्थ बघा की समजा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आहे. ऍब्सोल्युटली अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आहे, त्याच्यावर काही फार मोठं आंदोलन उभं राहू शकत नाही. किती अंगणवाडी सेविका आहेत महाराष्ट्रात अशा, पण ते सुद्धा आंदोलन महत्वाचं आहे. तो एक घटक आहे जो तुमच्याकडे काहीतरी न्याय मागतोय, तर तुम्ही त्याला आझाद मैदानात बसा, तिथे पाणी प्या आणि राहायचं तर राहा, नाही तर मरा, अशा प्रकारचा अप्रोच तुम्ही घेऊ शकत नाही. पण दुर्दैवानी संवेदनशीलता पूर्ण संपलेली. म्हणजे आता सेक्रेटरी सुद्धा येत नाही, ऑफिसर सुद्धा अतिशय ज्युनियर लेव्हलचे ऑफिसर येतात. तर सरकार जर आंदोलनांना अशा पद्धतीने प्रतिसाद देणार असेल, नक्कीच काही आंदोलकांच्या मनात हिंसेची भावना येणं हे स्वाभाविक आहे. त्यांना असं वाटतं की आता हिंसक आंदोलन केल्याशिवाय होणार नाही असं त्यांना वाटू नक्कीच शकतं. विश्वंभर सर, आपली वेळ खरं तर संपत आली, त्यामुळे मला थांबावं लागतं या ठिकाणी. सरकारने वाटत पाहिजे. मात्र अतिशय कमी शब्दात आपण समजावून सांगितलं की कशा प्रकारे हे आंदोलनं आहेत आणि त्यांना दुर्लक्षित केलं जातं. भारत कुमार सर, आपली वेळ खरं तर संपलेली आहे. जाता जाता मला अगदी 2 वाक्यांमध्ये तुमच्याकडून अपेक्षित आहे उत्तर की तुम्ही इतर मुद्द्यांवरही बोलणार आहात, मात्र आंदोलनानं नेमकं काय साधलेलं आहे आणि ही आंदोलनं केली तर खरोखर काही साध्य होणार आहे का? भारत कुमार सर. आंदोलनाचं काय साधणार, तर या निमित्ताने गेले 2 वर्ष जो मराठा समाज जो पुन्हा विस्कळीत झाला होता तो पुन्हा एकत्रित आला. हे आंदोलनाचं आजच्या आंदोलनाचं यश आहे. परंतु मला स्वातीताई नाही सांगायचं, तुम्ही म्हणता की ह्याच्यामध्ये कोणी नेते नाहीयेत, हे कार्यकर्ते आपापले जाऊन आंदोलन करतायत, काही त्यांचा असंतोष आता अनावर झालेला आहे. मला असं वाटतं की हे उत्तर हे तुम्ही न्यायालयामध्ये देण्यासाठी ठीक आहे, तुमच्यावर कोणी इन्फॉर्मेशन आणली तर याचा आमच्याशी काही संबंध नाही, हे सांगण्यापुरतं हे उत्तर ठीक आहे. पण प्रत्यक्षात कसं आहे का, ही मंडळी क्रांती मोर्चाचे बॅनर्स वापरतायत, ते त्याच्या उपणे घालतायत आणि अशा वेळी तुम्ही सांगायचं की ते आमच्याशी संबंधित नाहीये तर आमचे कोणी पुढारी त्याच्यामध्ये नाहीये, हा पलायनवाद झाला असतो. हे तुम्ही करता कामा नये. सांगायला पाहिजे की आम्ही कॉल दिलेला नाही, परंतु ही मंडळी जमलेली आहेत आणि त्यांना आमचं समर्थन. भारत कुमार सर, माफ करा, मात्र आज आपली वेळ जी आहे ती खरं तर संपत आलेली, त्यामुळे मला तुम्हालाही थांबावं लागतं या ठिकाणी. धन्यवाद मात्र भारत कुमार राऊत सर, आपण या चर्चेमध्ये सामील झालात. विश्वंभर चौधरीजी धन्यवाद, रघुनाथ दादा पाटील जी आणि धन्यवाद स्वाती नकाते जी, आपण या चर्चेमध्ये सामील झालात आणि सखोलपणे ही चर्चा जी आहे ती संपन्न होऊ दिली त्यासाठी. तर लोकशाही विशेषमध्ये आज वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.